गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ते। बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू। जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून संत महतीचं लक्षण आपल्या समोर प्रगट केलेलं आहे। मुळात संत अवतार असेल, संत कार्य असेल, संतांच्या विषयीचा विचार हा जीवाच्या दृष्टीनं श्रेष्ठच आहे। म्हणून त्यांच्या त्या कृतीला, त्यांच्या त्या स्थितीला, त्यांच्या त्या अवस्थेला महती रूपातून आपण स्वीकारतो। त्यांचं वर्णन करत असताना त्यांचं श्रेष्ठत्व आपल्या समोर मांडलं जातं। संतांचं श्रेष्ठत्व का मांडावं याचं पहिलं चिंतन आहे, ते श्रेष्ठ आहेत म्हणून त्यांचं श्रेष्ठत्व मांडावं। दुसरं चिंतन, त्यांचं श्रेष्ठत्व जर आपल्या लक्षात आलं, आपल्याला पटलं, तर त्यांच्या वचनावर आपला विश्वास बसेल आणि मग आपण त्यांच्या वचनाप्रमाणे त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आम्ही मार्गक्रमण करू शकतो। याच्यासाठी त्यांचं श्रेष्ठत्व मांडणं हे खूप गरजेचं आहे। संत महात्म्यांची महती का मांडायची आहे? अहो, बऱ्याच वेळा भाषण असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी आलेल्या अतिथींच्याकडे सांगण्यासारखं काही नसतं जीवनात, पण तरी सुद्धा त्या कार्यक्रमासाठी समोरच्या जमा झालेल्या नागरिकांना त्यांच्याविषयी सांगितलं जातं, हे असे आहेत, हे तसे आहेत, त्यांचं श्रेष्ठत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो। श्रेष्ठत्व नसताना त्यांचं कौतुक, गौरव वगैरे मानला जातो। संतांच्याकडे तर ही अवस्था आहे, संतांच्याकडे ही श्रेष्ठता आहे, म्हणूनच त्यांची महती जीवाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची ठरते। प्रत्येक जीवाला संत महती कळणं खूप गरजेचं आहे। अहो, जगद्गुरु तुकोबारायांचे आपल्यावर किती उपकार आहेत। त्या तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन, प्रवचन, कथा करणाऱ्या मंडळींना सुद्धा तुकाराम महाराज व्यवस्थित लक्षात आलेले आहेत का, इथं प्रश्नचिन्ह आहे। कारण तुकाराम महाराजांचं वाङ्मय जर आपण पाहिलं तर अतिशय उच्च कोटीतील त्यांची ती परिभाषा आपल्याला पाहायला मिळते। महाराजांनी मांडलेलं वाङ्मय, लिहिलेला गाथा, लिहिलेले अभंग, ती रचना एवढी उच्च कोटीतील आहे की आपल्यासारख्याला त्यांच्या अभंगावर बोलण्याची पात्रताच नाही, पण तरी सुद्धा आपल्यावर झालेल्या संस्काराने अंशात्मकरित्या त्यांच्या अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न प्रवचन कीर्तनामधून केला जातो। तुकाराम महाराज हे कळायला खूप अवघड आहे। तुकाराम महाराजांनी घेतलेली भूमिका वेगळी आहे। महाराज भूमिका घेतात की मी संसारी आहे, मी संसारात आलोय, मी संसार करतोय, आणि संसार करत असताना माझ्या समोर जी जी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीने मी असा घडत गेलो आणि म्हणून माझं जीवन असं तयार झालं, असं मुळीच नाही। अहो, प्रत्यक्षात नामदेव महाराज यांचं चिंतन पाहत असताना पाठीमागच्या जन्मासहित नामदेव महाराजांचा चौथा अवतार मानला जातो। चौयुगाचा भक्तनामा हे प्रमाण आपल्याला चांगल्या पद्धतीनं स्वीकारता येतं। नामदेव महाराजांसहित पाठीमागच्या जन्माने चौथा अवतार आहे आणि नामदेव महाराजांचाच पुढचा अवतार म्हणजे तुकाराम महाराजांचा अवतार, असं सप्रमाण आपल्याला पटवून देता येतं। जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराज हा पाचवा अवतार आहे। तर मग ते संसारात आले असतील का, संसारात रमले असतील का, संसारातल्या परिस्थितीनुसार ते घडले असतील का, पण मुळात आम्हाला सांगत असताना आपल्या वैचारिक बैठकीतून सांगावनी आपली स्थिती प्रगट केलेली आहे। अनुरेनिया थोकडा तुका आकाशा एवढा, मी अनुपेक्षा, रेणूपेक्षा सुद्धा लहान आहे, आकाशापेक्षा, गगनापेक्षा, म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म आहे आणि व्यापकात व्यापक आहे। म्हणजे निश्चित महाराज काय आहे, महाराज आम्हाला लक्षातच येत नाहीत, अशी त्यांची महती आहे। तुकाराम महाराजांची महती लक्षात येणं खूप अवघड आहे।
महाराजांचं वाङ्मय त्या काळामध्ये सुद्धा जनमानसामध्ये एवढं पसरत होतं, प्रत्येकापर्यंत ते पोहोचू लागलं आणि म्हणून त्यांच्या अभंगाची कीर्ती वाढू लागली. प्रत्येक ठिकाणी तीच चर्चा होऊ लागली आणि ती चर्चा रामेश्वर भट्टांच्या कानावर आली. त्या भागातले धर्माचार्य म्हणून रामेश्वर भट्टांकडे पाहिलं जात होतं आणि रामेश्वर भट्टांनी तिथून तुकाराम महाराजांना आदेश दिला, वर्णव्यवस्थेनं तुम्हाला अभंग लिहायला अधिकार दिलेला नाही, त्यामुळे तुम्ही लिहिलेले अभंग त्या सगळ्या वह्या दगड बांधून इंद्रायणीच्या डोहात सोडून द्यायचे. तुकाराम महाराजांनी त्यांना विरोध केला नाही, कारण ते प्रमुख आहेत. प्रमुखाला, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना, वडीलधाऱ्यांना आपण कधीही विरोध करू नये. त्यांनी दिलेला आदेश, त्यांनी दिलेली आज्ञा आपण पाळावी. या भूमिकेतून यातून तुकाराम महाराजांनी संदेश दिला, वह्या बांधल्यान सोडून दिल्या. मला आत्ता काय सांगायचंय की तुकाराम महाराजांचा एक एक अभंग जगाला तारणारा आहे आणि म्हणूनच त्या वह्या दगडासहित पाण्यात सोडल्यानंतर 13 दिवसांनी त्या दगडासहित तरल्याचं वर्णन ज्यांनी त्या वह्या बुडवायला सांगितल्या त्यांनीच वर्णन केलेलं आहे. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, जळी दगडा सहित वह्या, तारी आल्या जैस्या लाह्या. रामेश्वर भट्ट हे वर्णन करतायत की त्या वह्या जशाच्या तशा तरलेल्या आहेत. महती, यातून आपल्याला महतीचं चिंतन पाहता येणार आहे. 2 प्रकारची महती, स्वरूप महती आणि शक्तिरूप महती. स्वरूप महती शब्दातीत आहे, गुणातीत आहे. शब्दाने वर्णन करता येत नाही, तिथं वाचा कुंठित होते, इंद्रिय पोचू शकत नाही. आणि याच भूमिकेतून ज्ञानोबराय सांगतात, मनाची नखी न लघे, बुद्धीच्या दृष्टी न रिघे. मनाचा नख सुद्धा तिथं पोचत नाही, बुद्धीची दृष्टी तिथं पोचत नाही, तर पंचज्ञानेंद्रिय तिथं पोचतील का? एकही इंद्रिय तिथं पोचू शकत नाही. अशी स्थिती म्हणजे स्वरूप महती. ती आपल्याला वर्णन करता येत नाही, अनुभवावी लागते. दुसरी महती सांगितली जाते ती म्हणजे शक्तिरूप महती. शक्तिरूप महती आपल्याला शब्दाने वर्णन करता येते आणि ती शक्तिरूप महती वर्णन करत असताना प्रत्येक संतांची शक्तिरूप महती वेगळी आहे. बघा, आपल्या समोर चिंतन मांडलं जातं, फिरविले देऊळ जगा माझे ख्याती, नाम देवा हाती दूध प्याला. औंढ्या नागनाथाच्या ठिकाणी त्या तीर्थक्षेत्रामध्ये असलेलं मंदिर कोणाच्या कीर्तनामध्ये फिरलं, फिरलं, कोणी फिरवलं, याचा जर विचार केला तर तिथं आपण ज्ञानेश्वर महाराजांचं नाव सांगत नाही, कारण ते नामदेव महाराजांचं शक्तिरूप महतीचं चरित्र आहे. चालविली जडभिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. एकनाथ महाराज वर्णन करतायत की ज्ञानोबरायांनी जड भिंत चालवली. बघा, प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये कुणी जड चालवलं, कुणी चेतनाला दिशा दिली, हे महतीचं चरित्र प्रत्येक संतांच्या चरित्रात पाहता येतं. जडत्वाच्या दृष्टीनं नामदेव महाराजांच्या चरित्रात देऊळ फिरवलं, जडत्वाच्या दृष्टीनं ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये भिंत चालवली, जडत्वाच्या दृष्टीने तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये नंदी उठविला. तुकाराम महाराज आपल्या मुलीच्या घरी, काशीबाईच्या घरी आल्याचं चरित्र पाहायला मिळतं आणि काशीबाईने तुकाराम महाराजांसाठी शेवाया केल्या, पण त्यांना दूधच मिळेना. त्या फिरून आल्या आणि म्हणायला लागले की मला आज दूध मिळालं नाही, मला दूध शेवाया द्यायच्या होत्या आणि त्याच्यासाठी लागणारं दूध मला उपलब्ध झालं नाही आणि म्हणून तुकोबारायांनी नंदी उठविला, असं चरित्र आहे. मला याच्या जास्त विस्तारात जायचं नाही, पण प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला हे पाहता येणार आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम हे सामर्थ्य, ही शक्ती, कर्तुम शक्तीचं चरित्र, अकर्तुम शक्तीचं, अन्यथा कर्तुम शक्ती, हे सामर्थ्य ईश्वराकडं आहे आणि ईश्वर स्वरूप असलेल्या संतांकडं सुद्धा आहे. मग हे सामर्थ्य संतांकडं आहे म्हणून संत महात्मे केव्हाही या शक्तीचा उपयोग करतात असं मुळीच नाही. बघा, आत्ताच्या काळात म्हटलं जातं चमत्काराशिवाय नमस्कार नाही. महाराज, काहीतरी तुम्ही चमत्कार करावा लागणार आहे.
मला अनेक जण सांगतात सध्या जगामध्ये काहीतरी करून दाखवावं लागतं हो, त्याशिवाय लोक आपलं ऐकत नाही. आपलं ऐकावं हा अट्टास का धरावा? जगाने आपलं ऐकावं. ज्याला विचार पटेल तो ऐकणार आहे. ज्याला विचाराची गरज आहे तो आपोआप त्याचा स्वीकार करणार आहे. ईश्वरी संकेताच्या दृष्टीनं तो या प्रवाहात येणार आहे. पण आपल्याला वाटतं की माझं प्रवचन किती जणांनी ऐकावं. ताबडतोब आम्ही त्याच्यावर चर्चा करतो. किती शेअर झाले, किती कमेंट झाल्या, किती जणांनी लाईक दिले. ज्याचे लाईक जास्त त्याचं प्रवचन आवडलं. मुळीच नाही. या सध्याच्या सोशल मीडियावर असलेल्या प्रवाहामध्ये तुम्हाला स्पर्श एवढ्यानी केला, पण त्या प्रत्येकाने तुमचे संस्कार, तुमचा विचार स्वीकारला असं त्याचा अर्थ होत नाही. ते केव्हा आपला विचार स्वीकारतील? आपण जे मांडायलो ती महती कळली तरच. मग महतीसाठी 2 प्रकारातून आपण चिंतन पाहत होतो की यामध्ये शक्तिरूप महती, ती महती संत महात्मे सारखं दाखवत नाही. लगेचच काहीतरी प्रसंग निर्माण झाला आणि चमत्कार दाखवला असं कधी घडत नाही. संतांकडे सामर्थ्य आहे. जगाकडून विरोध झाला म्हणून लगेच ते आपल्या सामर्थ्याने त्यांना भस्म करून टाकावं या भूमिकेमध्ये कधी नसतात. बघा, तुकाराम महाराजांना अंबाजी बुवांनी मारलं म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांना विरोध केला नाही. तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं म्हणून ताबडतोब त्यांना भस्म केलं नाही. हा जर विचार केला तर त्यांच्याकडे सामर्थ्य नव्हतं का? ज्ञानोबरायांना आळंदीतून त्रास झाला म्हणून त्यांचा विरोध झाला का? ज्ञानोबरायांनी त्यांना त्या पद्धतीनं लेखलं का? ज्ञानेश्वरी मधल्या 9000 ओव्यामध्ये एका ओवीत सुद्धा हा विचार ज्ञानोबरायांनी मांडला नाही. त्यांचा तिरस्कार केला नाही. त्यांचा द्वेष कुठंही प्रगट केलेला नाही. कारण ते त्या स्थितीला असतात. हीच त्यांची महती. मग ही महती मांडायची झाली तर ती कुणाला मांडता येणार आहे? ज्याला कळली त्यांनाच मांडता येणार आहे. मग ही कळते कोणाला? भल्या भल्याला ही महती कळत नाही. सामान्याला कळत नाही, अधिकाऱ्याला कळत नाही, देवादिकाला कळत नाही. नवे नवे भक्तांना सुद्धा काही काही वेळेला भक्त भूमिका घेतात, आम्हाला ही महती कळली नाही. कारण ती कळली नाही म्हटलं तरच सांगितली जाणार आहे. आणि ती महती सांगण्याचा संवाद घडला तर तो संवाद जगासाठी मार्गदर्शक ठरेल. म्हणून संत महात्मे केव्हा केव्हा आम्हाला महती कळली नाही अशी भूमिका घेतात. बघा, जगाला हे मिळावं. पार्चो वत्स सुधीर भोगता दुग्धम गीतामृतम महत्. श्रीमद भगवद्गीतेच्या प्रार्थनेमध्ये आपण पाहतो त्याचं सुंदर असं चिंतन मांडलेलं आहे. गाय वासराकडं पाहून पाहणा सोडते पण ते दूध जगाला मिळतं. त्याचप्रमाणे कृष्ण परमात्म्याने ज्ञानामृत रूपी पाना सोडला तो अर्जुनाला पाहून, पण त्या श्रीमद गीता रूपी ज्ञानामृताचा उपयोग तुम्हा आम्हा सगळ्या जगाला, विश्वाला झाला. याच पद्धतीने महती जगाला लक्षात यावी, जगाला कळावी, ती संवादात यावी म्हणून भक्त मंडळी आम्हाला कळाली ना, महती कळाली नाही अशी भूमिका घेतात. पण ही महती फक्त भक्तांनाच कळते. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ त्या गती अनिकासी. इतरांना ती महती कळत नाही. मग त्याचं लक्षण मांडत असताना तुकोबाराय सांगतात, एखादा शब्द पांडित्य आहे, सुंदर बोलतोय, अस्खलित बोलतो, शास्त्र शुद्ध बोलतो, सप्रमाण बोलतो, म्हणून त्यांना महती कळाली असं म्हणायचं का? मुळीच नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. शाब्दिकाला सुद्धा कळत नाही. आता इथं शाब्दिक शब्दाचं चिंतन मांडावं लागतं. शाब्दिक कोणाला म्हणावं? त्याच्याकडे शब्दसंग्रह मोठा आहे त्यांना शाब्दिक म्हणावं का? तर भागवतामध्ये असा एक श्लोक आहे, शाब्दे परेच निष्णातम. शाब्दे निष्णात आणि परे निष्णात. याला थोडक्यात मांडतो. शाब्दे निष्णात म्हणजे परोक्ष ब्रह्मज्ञानी आणि परे निष्णात म्हणजे अपरोक्ष ब्रह्मज्ञानी. जो परोक्ष ब्रह्मज्ञानावर आरूढ झाला त्याला मुक्त व्हायला एकच पायरी शिल्लक आहे. अशा स्थितीला जरी तो पोहोचला
तरी त्याला संत महती कळत नाही. याच्यासाठी उदाहरण दिलं, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू, ती काही कामधेनू होईल का? आणि म्हणून संत महती खूप अवघड आहे, कठीण आहे. त्याच्यासाठी आपण संत महती समजून घ्यावी आणि ती समजून घेण्यासाठी आपल्याकडे सद्भावना रूपी जर सेवा असेल तरच संत महती कळेल. आणि म्हणून आपण सर्वांनी संतांच्या विषयीची सद्भावना अंतःकरणामध्ये धारण करावी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.